रंगपंचमीच्या दिवशी नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना नागपूर जिल्ह्याच्या कोराडी परिसरात घडली आहे। अंगावर रंग उडवला म्हणून एका निर्दयी आजीने आपल्या 4 वर्षांच्या चिमुकल्या नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी कोराडी येथे सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे। कोराडी वॉर्ड क्रमांक 2 आरा मशीन परिसरात मंगळवारी सकाळी 8:30च्या दरम्यान 4 वर्षांचा चिमुकला ओम हरीश वांगे हा आपल्या घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता। आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून घेऊन जात होत्या। त्याचवेळी ओमने रंग भरलेल्या पिचकारीतून आजीच्या अंगावर रंग उडवला। नातू ओमने रंग टाकला म्हणून सिंधू ठाकरे यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी चक्क हातात असलेल्या उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर ओतली। उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने किंचाळू लागला। गरम पाण्यामुळे ओमच्या कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला गेला। घटनेनंतर लागलीच त्याच्यावर थंड पाणी टाकण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। ओमचे वडील वेकोलीत कार्यरत आहेत। ओमवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ओम हा सिंधू ठाकरे यांच्या मुलीचा मुलगा असून स्वतःच्याच नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। एका लहान मुलाच्या निरागसतेला अशा क्रूरपणे शिक्षा देणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे। सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने माणुसकीवरचा विश्वास उडाला असून ओम आपल्या आईवडिलांसोबत आजीकडेच राहत असल्याची माहिती मिळाली आहे।